मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, एखादं छोटे छोटे वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट सहज करतो, परंतु जेव्हा मोठे मोठे वाक्य पहा, काय मोठे मोठे इंग्लिश वाक्य असे ट्रान्सलेट करा. कसे सर? आता उदाहरण सांगतो पहा. एक साधं वाक्य येतो पहा. मी, माझा भाऊ, माझा काका, माझा मामा, मामी, आत्याचा मुलगा सर्व मिळून आम्ही काल महाबळेश्वरला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो. किती मोठं वाक्य झालं सर. हाऊ टू ट्रान्सलेट धिस सेंटेन्स इन इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, एवढे मोठे वाक्य आपण मराठी भाषेमधलं इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की ते वाक्य कोणतं आहे. आता वाक्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत ना सर्वांना. बघा इथं मी एक वाक्य लिहिलं आहे पहा. वाक्य असतं विधानार्थी, आहे का नाही. वाक्याचे 4 प्रकार आहेत. किती? अगोदर आपल्याला ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत आणि ते असले ते वाक्य आपल्याला शोधायचे. कोणतं आहे? विधानार्थी आहे का, प्रश्नार्थी आहे का, आज्ञार्थी आहे का, उद्गारवाचक आहे. हे 4 प्रकार सांगितले. कोणते सांगितले? विधानार्थी, प्रश्नार्थी, नंतर आज्ञार्थी किंवा उद्गारवाचक. म्हणजे हे वाक्य आपल्याला मेन 4 प्रकार आहेत. पण त्या वाक्यामधलं आपलं वाक्य कोणतं असेल? आता हे साधं विधानार्थी वाक्य आहे किंवा प्रश्न आपण एखाद्याला विचारला किंवा उद्गारवाचक आहे, त्यानंतर किंवा एखाद्याला आज्ञा दिली, तर हे आपल्याला अगोदर वाक्य समजलं पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो त्या वाक्याचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. आता पहा, साधं वाक्य आहे ना. आता मी एक वाक्य लिहिलं पहा. मी आता छोटे छोटे वाक्य नाही, आता वाक्याची आपली स्ट्रेंथ वाढली पहा. काय त्याची आपल्याला स्ट्रेंथ वाढल्यामुळं एवढं पहा. मी आज भावासोबत स्वयंपाकघरात आईसाठी जेवण बनवत होतो. एवढं मोठं वाक्य आहे सर. असते ना, किती मोठं वाक्य असलं तरी भ्यायचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू वॉच फुली अँड देन टेल मी सर आय कांट ट्रान्सलेट दिस सेंटेन्स. समजलं काय बोललो ते? अगोदर सर्व व्हिडिओ बघा संपूर्ण, नंतर सांगा की सर मला एवढं मोठं वाक्य कसं करावं सर. आता मला समजलं. हो बाबा समजलं. अरे बाबा कसं समजलं हे पाहणं आधी. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब अँड प्लस आरपीएस. आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मी तर लिहिलेलं नाही, लिहून देतो तुम्हाला. आरपीएस बा आरपीएस. आता आरपीएस म्हणजे काय? रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा राहिलेला भाग. एवढं लक्षात ठेवा. आता इथं सब्जेक्ट कोण आहे? हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? प्लीज टेल मी. कमेंट करत जा मित्रांनो. कमेंट केली तर मला पण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. या ठिकाणी हु इज सब्जेक्ट, इथं सब्जेक्ट आहे आय. कोण आहे इथं सब्जेक्ट? आय. म्हणजे मी हा या ठिकाणी सब्जेक्ट घ्या. आय हा सब्जेक्ट झाला. मग शेवटी आपल्याला मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की मी आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणता आहे. आता वर्ब हे आहे आणि हेल्पिंग वर्ब शेवटचा असते. कोणत्या वाक्यामध्ये कोणतं असतं? मग इथं होतो. होतोसाठी काय येईल? सांगा सांगा सांगा. वाच. व्हेरी गुड. यू आर व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट्स. इथं काय येईल? आय वाच. आता मित्रांनो एक समजलं असेल तुम्हाला की या वाक्याची रचना आपण कुठपर्यंत करायची, इथपर्यंत. हेल्पिंग वर्ब. आणि आता हे लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्बच्या जवळच वर्ब असते. काय म्हणलं सर? याच्या एवढी असते कधी पण. येस येस येस, यू आर राईट सर. तुम्ही म्हणते ते खरं आहे. जेव्हा हेल्पिंग वर्ब असताना शेवटी त्याच्या जवळच वर्ब असते, हे लक्षात ठेवा. तुम्ही वाक्य शोधा, नंतर तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी आय वाच, मग हेल्पिंग वर्ब झालं वाच, पण वर्ब कोणता आहे सर? वर्ब आहे बनवत. म्हणजे काय येईल? बनवल्यामध्ये कुक म्हणतो, पण त लागलं. जेव्हा त ता ती ते लागतंय का नाही एखाद्या वर्बला, तेव्हा त्या ठिकाणी त्याला आयएनजी हा प्रत्यय लागतो. हे लक्षात ठेवा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो मी एवढं तुम्हाला का सांगतो? कारण मला वाटतं की माझे छोटे छोटे मुलं आहेत ना, त्यांना एवढे मोठमोठाले वाक्य पहा, असे मोठमोठाले पाडासारखे वाक्य आले पाहिजेत. कशासाठी? इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. किती सोपं आहे बघा. आता आय वाच, हे बनवत. बनवत म्हणजे बनवणे म्हणजे कुक. कुक म्हणजे स्वयंपाक करणे किंवा बनवणे. कुकिंग म्हणजे काय? म्हणजे इथं काय? आय वाच कुकिंग. COOCKING. आय वाच कुकिंग. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर काय करतो आता पहा. आपली वाक्याची रचना झाली. बाबांनो मला तर घामच आला बाबा रे. एवढं मोठं वाक्य आहे. पण सर आता हे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब
अँड वर्ब हे घेतल्याच्या नंतर त्याला आपण आरपीएस जो म्हणतो का नाही, बरेच जण सांगत नाही शिक्षक सुद्धा त्याला आरपीएस म्हणतात, रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स असं आपण त्याला म्हणतो. मग तुम्ही हे मागचं पुढे मागे घेतलं तरी काही फरक पडत नाही, आपलं वाक्य 100% बरोबर येत आहे. समजा आता मी सांगतो जेवणला काय म्हणतो आपण मुलांना, सांगा बरं काय म्हणतो? फूड. फूड कोणासाठी? आईसाठी. म्हणजे काय? फूड साठी आधी फूड म्हणजे काय? जेवण. फूड. फूड घेतलं नंतर कोणासाठी? फॉर काय? फॉर मदर. फॉर मदर. कुठं? घरात. म्हणजे कुठं? इन द किचन. स्वयंपाकघरात. घरात नाही, इन द किचन. इन द स्वयंपाकघरात काय म्हणतो पण? इन द किचन. KITCHEN किचन. आता इथपर्यंत आलो. स्वयंपाकघर कोणासोबत? भावासोबत. म्हणजे काय? विथ ब्रदर. विथ ब्रदर. झालं. BROTHER ब्रदर. आता कधी? आज. आज म्हणजे आता समजा आपण, मी जर काल म्हणलं तर येस्टरडे होईल. मग आज म्हणलं काय येईल? सांगा. टुडे. आणि उद्या म्हणलं उद्या नाही होऊ शकत. हे वाक्य मग बदलते. बनत होतो नाही येणार. मी बनवणार विल येऊ शकतं. म्हणून टुडे साठी, आजसाठी आपण टुडे आहे. बघा मित्रांनो, एवढं सोपं असते ना. किती मोठं वाक्य आहे. पण किती काय. आता सर सुरुवातीला तुम्ही सांगितलं ना, आय वाज कुकिंग, इथपर्यंत आपण शिकलो. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्ब, आणि मग बाकी तुम्ही मागे पुढे वाक्य लिहिले तरी काय फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली ट्रिक जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. जर व्हिडिओ आवडला तर, असं मी का म्हणतो, कारण माझी सांगण्याची भाषा आहे. आय होप मी सांगितलेली तुम्हाला समजत असेल. आता आपण दुसरं वाक्य घेऊयात. म्हणजे तुमच्या लक्षात पहा, एक वाक्य सांगा. मी काल बागेत भावासोबत. पहा, मी काल बागेत भावासोबत. मी काल बागेत भावासोबत काय करत होतो? वडिलांसमोर. वडिलांसमोर. वडिलांसमोर काय करता बाळा तू? मोबाईल वापरत नव्हतो. मोबाईल खेळत नव्हतो किंवा वापरत नव्हतो. आता मित्रांनो, नव्हतो आधी म्हणजे काय? आणि या ठिकाणी आता इथं पण तुम्हाला शोधायचं आहे की मग याचं स्ट्रक्चर काय सर? व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स? सांगा बरं. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. पहा, इथं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस, आता नव्हतं म्हणजे नॉट घ्या. काय घ्यायचं बाळा? काय घ्यायचं? हेल्पिंग वर्ब झाल्यावर काय घ्यायचं? नॉट. आणि नंतर वर्ब. नॉट प्लस वर्ब प्लस आरपीएस. झालं वाक्य तयार. फक्त आपल्याला एकच काय करायचं की हे नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पण नॉट घ्यायचं आहे. कधी घ्यायचंय? हेल्पिंग वर्बच्या नंतर. वर्बच्या नंतर नाही, हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कोण असते? शेवटी असते ना. मग त्याच्यानंतर आपल्याला नॉट घ्यायचं आहे. आता बघा बरं, मग काय व्हायला वाक्य सांगा सर. हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? मी. आय हा झाला सब्जेक्ट. आता हेल्पिंग वर्ब काय मित्रांनो? म्हणजे हेल्पिंग वर्ब यामध्ये नव्हतं म्हणजे काय? आय वाज. म्हणजे वाज नॉट. आता इथं वाज नॉट म्हणजे नव्हतो. नंतर होप काय? वापरत म्हणजे काय गड्या, मला बी लक्षात नाही. यूज ड्राईव्ह. काय म्हणलं त्याला? खेळत नव्हतं. ड्राईव्ह काय नाही त्याला, सांगा बरं. मला लक्षात आलं. आय वॉज नॉट युजिंग. राईट. यूज म्हणजे वापरणे, पण युजिंग. आता सरी ते आलं ना. मी काय सांगितलं तुम्हाला की असं का सांगतो, तुम्हाला ट्रेस देऊ. वापरत आलं की ING म्हणजे क्रिया.
चालू होती असं. म्हणजे आय वॉज नॉट युजिंग, USING. आता पहा USE होते पहा, फक्त USE दिसेना सर. मग हे खाल्लं कोण आहे सर? आय कुठे USE यूज म्हणजे उपयोग करणे. पण जेव्हा आय लागतं ना मित्रांनो, तेव्हा ई कट होते, फक्त यूज. USE आय होत नाही, युजिंग होते. युजिंग पहा काय करतो तो, आय वॉज नॉट युजिंग, काय वापरत नव्हतं मित्रांनो? मोबाईल. इन फ्रंट ऑफ मोबाईल, आय वॉज नॉट युजिंग मोबाईल. कुठपर्यंत आलो? मोबाईल कुठं? इन फ्रंट, वडिलांसमोर, इन फ्रंट ऑफ फादर, इन फ्रंट ऑफ फादर, इन फ्रंट ऑफ फादर. आता त्याच्या पुढे काय, भावासोबत बागेत, म्हणजे काय, इन फ्रंट ऑफ फादर विथ ब्रदर इन द गार्डन, विथ ब्रदर, म्हणजे भावासोबत. कुठं? इन फ्रंट ऑफ फादर विथ ब्रदर, म्हणजे भावासोबत, इन द गार्डन, म्हणजे कुठं? बागेत, इन द गार्डन. झालं? अरे काल राहील ना, मग काय, काल येस्टरडे. झालं ओके. तर काय काय शंका काही जर शंका असेल ना मित्रांनो बघ, तर काय करायचं माहिती का, पटकन मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. कुठचं काय अडचण असेल तर. आता एक अजून एक वाक्य घेऊया. त्याने 2 वर्षापूर्वी, पहा, त्याने 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, त्याने 2 वर्षापूर्वी काय केलं पहा, बरं सांगतो. कुटुंबासह बालाजी मंदिर पाहिले आहे का? कुटुंबासह बालाजी मंदिर पाहिले आहे का? पाहिले आहे का? आता मित्रांनो का आलं ना शेवटी, हा झाला प्रश्न. म्हणजे हे वाक्य कोण झालं सर? प्रश्नार्थी म्हणजे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह वाक्य जर असेल ना मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह वाक्यामध्ये आपल्याला शेवटी शेवटी प्रश्नचिन्ह द्यावंच लागतं. आणि व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स सर? आता याचं स्ट्रक्चर सांगा. इथं येईल सुरुवातीला येईल हेल्पिंग वर्ब. काय येईल सुरुवातीला? हेल्पिंग वर्ब. आता इथं सुरुवातीला करता येईल का? नाही. इथं सुरुवातीला सब्जेक्ट येणार नाही. हेल्पिंग वर्ब झाल्याच्या नंतर सब्जेक्ट घ्यायचा. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. आता सब्जेक्ट झालं काय घ्यायचं? हेल्पिंग वर्ब झालं, बरोबर. सांग मला, सांग. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस वर्ब आणि प्रश्नचिन्ह नंतर वाक्याचा RPS. आता पहा, मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या इथं. आता मित्रांनो सांगा की या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणता आहे? सांगा सांगा, कोणता आहे? हॅज. हॅज ही. हॅज, हे हॅज म्हणजे असणे. हॅज नंतर नंतर हॅज झालं, हे हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट कोण आहे? त्याने, म्हणजे ही. हॅज ही. नंतर काय येईल? हॅज ही बीन. सीन पाहिले, म्हणजे पाहिले का? हॅज ही सीन. सॉ म्हणजे पाहिले, सीन म्हणजे पाहिले. हॅज ही सीन, त्याने पाहिले का? काय? हॅज ही सीन काय पाहिले त्यानं? द बालाजी टेम्पल. द बालाजी टेम्पल. TEMPLE. बालाजी. आता कोणासोबत पाहिले त्यानं सर? विथ फॅमिली. विथ फॅमिली.
कधी पाहिलं सर, कधी पाहिलं? बिफोर 2 years ago. बिफोर 2 years ago. झाला वाक्य तयार. अशा प्रकारे आपले वाक्य तयार झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.